केअरटेकर भाग 47. सकाळचा उजेड हलकेच खिडकीतून आत डोकावत होता. सोनेरी उन्हाची किरणं बेडवरती पसरत होती, पण त्या दोघांपर्यंत अजूनही पोहोचलेली नव्हती, कारण मीरा आणि आरव दोघंही अजूनही एकमेकांच्या मिठीमध्ये हरवलेले झोपले होते. आरवच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. रोज सकाळी अगदी ठरलेल्या वेळेस उठणारा, ऑफिसच्या वेळा पाळणारा, डोक्यात 100 विचार असणारा तो माणूस आज मात्र वेळेचं भान विसरून झोपला होता. मीराच्या खुशीत त्याला मिळालेली ही निवांत झोप होती, जणू काळजावरच्या प्रत्येक ओझ्याला विसरायला लावणारी. त्याच्या हाताने अजूनही मीराला अलगद घट्ट धरलेलं होतं, जणू स्वप्नातसुद्धा ती दूर जाऊ नये याची भीती वाटत होती. मीराच्या केसांच्या मृदू सुगंधात त्याचा श्वास खोल गेलेला होता. तिच्या कपाळावर त्याचा हलकासा श्वास लागतोय आणि मीराच्या चेहऱ्यावर एक लाजलेली पण शांतशी स्मितरेषा उमटते. मीराच्या अंगावर असलेलं त्याचा एक हात हलकेच हलतो, पण ती अजूनही जागी होत नाही, कारण तिच्यासाठी हीच ती जागा होती जिथे ना वेळेचं भान ना बाहेरच्या जगाचं दडपण. फक्त आरवच्या मिठीतली ती ऊब होती, सुरक्षित, आपलीशी वाटणारी. कदाचित आज पहिल्यांदाच दोघांनीही समयाच्या तावडीतून स्वतःला मोकळं केलं होतं आणि त्या छोट्याशा मिठीत त्यांना त्यांचं एक छोटंसं जग सापडलेलं होतं. हळूहळू मीराच्या डोळ्यावरची झोप उतरू लागली. सुरुवातीला तिला जाणवलं तिच्या श्वासांवर कोणाचा तरी श्वास मिसळतोय, एक उबदार स्पर्श, शरीराला साजेशी ऊब, आणि मग तिने झोपेतच किंचित डोळे उघडले. क्षणभरासाठी तिचा मेंदू गोंधळलेला. मी कुठे आहे? पण त्याच क्षणी तिच्या नजरेसमोर आरवचा शांत चेहरा आला. तिच्या डोळ्यांमध्ये चमक उमटली. आठवलं, काल रात्री झालेलं सगळं तिला आठवलं. त्याची ती मिठी, त्याचे ते अलगद ओठांचे स्पर्श, त्याचं घट्ट पकडून ठेवणं आणि त्यात गुंतलेली ती नकळत लाजली. तिच्या गालांवर गुलाबी लाली पसरली. तिचं हसू चेहऱ्यावरती तरळलं, जणू अजूनही त्या क्षणात अडकून बसलेली. हळूच ती हलली, पण त्याचवेळी लक्षात आलं, आरवचा हात अजूनही तिच्या कमरेवरती होता, घट्ट, अगदी जणू ती कुठे निघून जाऊ नये म्हणूनच. ती थोडीशी त्याच्या बाजूला झाली आणि आरवच्या चेहऱ्याकडे ती बघतच राहिली. त्याच्या कपाळावरती पडलेले काही बिनसलेले त्याचे केस तिने हळूवारपणे बाजूला केले. तिच्या बोटांनी त्याच्या केसांना स्पर्श करताच ती पुन्हा थोडी थबकली. तो क्षण इतका सुंदर होता, इतका शांत होता, जणू जग थांबलेलं होतं. आणि मग तिचं लक्ष त्याच्या ओठांकडे गेलं. तेच ओठ जे काल रात्री तिच्या ओठांवरती टेकले होते, ज्यांनी काहीच न बोलता खूप काही सांगितलं होतं. मीराचं मन पुन्हा त्या क्षणात हरवलं. तिला वाटलं, हे खरंच घडलंय का, की हे एक सुंदर स्वप्न होतं? तिच्या बोटांचा स्पर्श आता हलकेच तिच्या स्वतःच्या ओठांवरती गेला, जणू त्या स्पर्शाच्या आठवणींना पुन्हा एकदा अनुभवायचं होतं. ती शांतपणे श्वास घेते आणि मग हळूच कुजबुजते, आरव. पण आरव अजूनही झोपलेलाच. मीरा स्वतःशीच हसली. काल रात्रीच्या आठवणींनी तिच्या चेहऱ्यावर लाजरे हास्य खेळू लागलं होतं. हळूहळू खूप अलगदपणे तिने आरवचा कमरेवरचा असलेला हात अलगद बाजूला केला. आरवला डिस्टर्ब न करता ती त्याच्यापासून थोडीशी दूर सरकली आणि मग ब्लँकेट सावकाश अंगावरून बाजूला केलं. ती बेडवरून उठण्याच्या तयारीतच होती, पण त्याच क्षणी अचानक तिचा हात कसल्या तरी वेगाने पकडला जातो आणि ती गडबडून परत आरवच्या छातीवरती येऊन पडते. क्षणभर तिचे केस आरवच्या चेहऱ्यावरती पसरतात. त्याचे केस आणि तिचे केस एकमेकांमध्ये मिसळतात. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवरती टेकलेले असतात आणि तिचा श्वास क्षणभर अडकतो. आरव जागा झालेला असतो. तो काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहतो.
डोळ्यात एक गूढ शांत भाव होते. चेहऱ्यावर कोणताही हावभाव नाही, पण त्या नजरेत हजार भावना लपलेल्या होत्या. त्याने तिला अजूनही घट्ट पकडून ठेवलं होतं. त्याच्या त्या स्पर्शात एक हक्क होता, एक भीती आणि एक न बोललेली इच्छा. थांब, अजून थोडा वेळ थांब, फक्त तू आणि मी. मीरा गोंधळलेली. ती त्याच्याकडे बघते, त्याच्या डोळ्यात डोकावण्याचा ती प्रयत्न करते. आरव सर. मीरा हळूच कुजबुजते. तो काहीच बोलत नाही, फक्त डोळे हलकेसे मिचकावतो आणि हलकंच हसू त्याच्या ओठांवरती तळतं. मीराचं मन एक क्षणासाठी थांबतं. ती काही बोलू शकत नाही. श्वास आतमध्ये अडकलेला, डोळे त्याच्यात अडकलेले. पुन्हा पळून जायचं नको, अजून थोडा वेळ इथेच राहा. जणू त्याच्या नजरेतून तो तिला सांगत होता. आरव अजूनही तिला तसंच पकडून ठेवलेला असतो. त्याच्या डोळ्यात एक हलकंसं मिश्किल हसू असतं. तेच हसू लपवत तो अगदी गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे बघतो. किती वाजले मीरा? त्याचा अचानक आलेला खोल आवाज ऐकून मीरा एकदम भानावरती येते. तिच्या चेहऱ्यावर एकदम गोंधळलेले आणि भोळं एक्सप्रेशन उमटतं. क क क क काय काय ती थोडक्या शब्दात गोंधळून विचारते. आरव हलकेच डोळे बारीक करत म्हणतो, मी विचारलं किती वाजलेले आहेत मीरा? ती घाबरल्यासाठी पटकन इकडे तिकडे पाहते. भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकते आणि एकदम डोळे मोठे करते. 9:15 9:15 झाले. ती गोंधळून, लाजून आणि थोडीशी गिल्टी होऊन बोलते, अगदी शाळेत उशिरा आलेल्या मुलीसारखीच. आरव थोडा वेळ शांत राहतो आणि मग अचानक गंभीर चेहरा करत मीराकडे पाहतो. इतका उशीर झाला आणि तू मला उठवलंसुद्धा नाहीस? मी तुला रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ना मला वेळेवरती उठवायची, मग का तू मला लवकर उठवलं नाहीस? त्याचं बोलणं ऐकून मीरा एकदम गडबडते. तिच्या डोळ्यात गोंधळ, चेहऱ्यावरती थोडीशी भीती आणि लाज मिसळलेली असते. ते 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 सर, इतकंच बोलून ती थांबते. खोटं बोलणं शक्य नव्हतं, कारण आरवच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटणार नव्हतं. ती आपला चेहरा खाली करते, लहान मुलीसारखी, चुकल्यासारखी वाटू लागते आणि मग पुटपुटते, सॉरी. मीराचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरती लगेचच एक वेगळं समाधान उमटतं, जसं की त्याला तिच्यातोडून हेच ऐकायचं होतं. तो हसून तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मीरा, काल रात्री मी तुला सांगितलं होतं ना, सॉरी माझ्या पद्धतीने बोलायचं, तुझ्या नाही. माझी स्टाईल किती वेळा मी तुला दाखवलेली आहे, त्याच पद्धतीने बोल, ओके? आरवचे बोलणे ऐकून मीरा एकदम त्याच्याकडे बघते. तिचे डोळे मोठे होतात. मीरा मनातल्या मनातच आरवकडे बघते आणि बोलते, प्रत्येक वेळी ना यांना कसा चान्स मारायचा असतो, आणि ते पण अगदी बिनधास्त. कधी सॉरीच्या नावाखाली तर कधी पनिशमेंटच्या नावाखाली. आणि वरती माझी प्रत्येक वेळची चूक मला दाखवत असतात. पण खरं सांगायचं तर ना, चूक माझीसुद्धा असतेच. मीच ती गोंधळगिरीसारखी करत असते. मी सुद्धा ना काहीशी अडाणी आहे. मला माहिती आहे या माणसाला चुकीचं काही केलेलं अजिबात आवडत नाही. वेळेवर सगळं परफेक्टपणा, पण तरीसुद्धा मीच चुकी करते आणि मी शेवटी स्वतःच खड्ड्यात पाय घालते. ती स्वतःच्याच कपाळावर हलकासा टोक देऊन मनातच म्हणते, बघ आता, कालचाही अलार्म नाही लावला आणि आता सॉरी, ते सुद्धा आरव स्टाईलने. मीरा अजूनही स्वतःशीच बोलत होती. विचारांच्या गर्दीमध्ये ती हरवलेली होती. तेवढ्यात आरव तिच्याकडे पाहतो. त्याचा चेहरा आता गंभीर झालेला. हे बघ, अजिबात वेळ घालवू नकोस इथे. तुझ्यामुळे ना मला खूप उशीर झालेला आहे. बघ किती वाजलेले आहेत. मी रोज ऑफिसचं सगळं काही या टायमिंगला आवरलेलं असतं, पण आज फक्त तुझ्यामुळे माझं अजूनही काहीच आवरलेलं नाही. तो थोडा थांबतो, मग त्याच्या नेहमीच्या शांत पण ठाम आवाजात म्हणतो, म्हणूनच पटकन मला सॉरी बोल. पनिशमेंट ही पनिशमेंट असते, माहिती आहे ना तुला? आरव राज्याध्यक्ष पनिशमेंट दिल्याशिवाय अजिबात सोडत नाही.
त्याचं हे बोलणं ऐकून मीराच्या मनात धस्स झालं. ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते, गंभीर, थोडा रागीट. तेच इकडे आरव मनातल्या मनात हसतच असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक बिझनेसमॅनसारखा कडक भाव होता. मीरा हळूहळू त्याच्याकडे येते, अर्धवट डोळे उघडे, गालांवर गुलाबी लाली. ती थोडा श्वास घेत थरथरत्या ओठांनी त्याच्या गालाच्या जवळ झुकते आणि एक गोडसा ओठांचा स्पर्श त्याच्या गालावरती उमटतो. सॉरी, हळू आवाजात गालात लाजत ती म्हणते. तेवढ्यात ती वळून जाणार तोच आरव तिचा हात पकडतो. क्षणातच तिच्या हालचाली थांबतात. तो तिला हलक्यात जोरात बेडवरती झोपवतो. आपलं शरीर तिच्यावरती झुकवत दोन्ही हातांनी तिच्या शेजारी टेकवतो. आरवचे डोळे तिच्या डोळ्यात, त्याचा श्वास तिच्या ओठांवरती. मीरा हे सगळं काही अचानक झाल्यामुळे एकदम गोंधळते. डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. मनात तिचा विचार सुरू होता, आता आणखीन काय हवं आहे यांना? ते आरव हलके तिच्या गालावरती ओठ टेकवतो. एक नाजूक, कोवळा, प्रेमळ स्पर्श. आणि तो तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजतो, गुड मॉर्निंग. आणि मग तसा स्मितहास्य करत उठतो. सावधपणे ब्लँकेट सरळ कळतो आणि तो वॉशरूममध्ये निघून जातो. मीराच्या चेहऱ्यावर अजूनही त्याचा श्वास उरलेलाच असतो. ती झोपलेल्या अवस्थेत गालावर हात ठेवत फक्त एकच वाक्य मनात म्हणते, हा माणूस ना खूपच डेंजरस आहे. आरव वॉशरूममध्ये जातो आणि ते पाहता क्षणी मीरा एकदम धस्स होते. ती क्षणार्धात उठते आणि झपाझप तिच्या रूमकडे धावते. चटकन दरवाजात शिरते आणि ठकठक करून आतून दरवाजा बंद करते. त्या शांत खोलीत तिचा श्वास जोरात ऐकू येतो. ती थोडा वेळ थांबते, मग हळूहळू दरवाजाकडे बघते. तिचं लक्ष तिने आतून लॉक केलेल्या त्या दरवाजाच्या कडेकडे जातं. याचासुद्धा काही उपयोग नाही, तिला आठवतं. ती ओठांचा बोचरा करून म्हणते, कितीही आतून दरवाजा लॉक केला तरी काही फरक पडतच नाही. ती बोलतच भिंतीला टेकते. श्वास आवरत ती मनाशीच बोलते, या माणसाकडे तर नवीनच सिस्टीम आहे ना, डिजिटल लॉक. घर सगळं यांचंच, अनलॉक करता येतं यांना. मग मी कितीही आतून लॉक करत राहिले तरी शेवटी सगळं त्यांच्याच पद्धतीने चालणार आहे. मीरा बोलतच तिचं लक्ष समोरच्या आरशाकडे जातं आणि ती स्वतःकडे बघते. गालावर अजूनही आरवच्या गुड मॉर्निंग स्पर्शाची उष्णता होती. ती हलकंसं गालावरती हात ठेवते आणि हळूच हसते. हे असं किती दिवस झेलायचं मला? मीरा आरशासमोर उभी होती. तिच्या नजरा स्थिर, पण मनात एक वादळ सुरू होतं. काय चाललंय माझ्या मनात? मी का थांबू शकत नाही त्यांना? का मला त्यांच्या स्पर्शात काहीच चूक वाटत नाही? का हे सगळं बरोबरच वाटतंय? ती हलकेच आरशावरती हात ठेवते, जणू स्वतःला स्पर्शून बघते. मी मनाने ठरवलंय ना, हे योग्य नाही, पण तरीसुद्धा त्यांचं जवळ येणं, त्यांची नजर आणि त्यांचा तो स्पर्श, हे सगळं काही मला काय इतकं हवंसं वाटतंय. ती थोडीशी ओठ दाबते आणि नजरा वळवते. ते काही बोलतात आणि मी वरवर फक्त त्यांना राग दाखवत असते. मला सोडा असं फक्त मी म्हणत असते, पण आतून मनात एक उकळ्या फुटत राहतात. तो क्षण, तो स्पर्श, तो पुन्हा पुन्हा यावा असं का वाटतंय मला? एक क्षण आणि मग तिला स्वतःशीच लाज वाटते. नाही नाही मीरा, तू असं अजिबात विचार करू नाही शकत नाहीस. ते खूप मोठे आहेत आणि तुला माहिती आहे ना, तू इथे फक्त जॉबसाठी इथे आलेली आहेस, फक्त आणि फक्त जॉबसाठी. ते तुझी फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करत आहेत म्हणून फक्त तुला त्यांच्याबद्दल तशी आपुलकी वाटत असेल, बस. ती स्वतःला समजावते, पण डोळ्यात नकळत ओल येते. पण जर ही फक्त आपुलकी आहे तर मी यांना माझ्याजवळ येऊ का देते? का मग त्यांच्या इतकं जवळ आल्यावर माझं मन अजिबात थांबत नाही? उलट माझं मन त्या क्षणामध्ये हरवून जातं. का असं होतंय? ती एक सुस्कारा टाकते आणि नकळत हसते. हे सगळं खूप नवीन आहे माझ्यासाठी, पण खूप छान वाटतंय. असं वाटतंय जणू एखाद्या स्वप्नात चालते मी.
मीरा आरशात स्वतःकडे पाहते. एक नव्या प्रकाराचं तेज तिच्या चेहऱ्यावरती दिसलं होतं. ती ओठांवर स्मित आनंद न कळतच पुटपुटते. मला काय झालंय? खरंच मलाच हे समजत नाही आहे. ती मनाशी विचार करते आणि ती तशीच वॉशरूममध्ये निघून जाते. उठायला उशीर झालेला होता म्हणून मीराला आता वेळ अजिबात दवडायचा नव्हता. ती पटकन वॉशरूममधून फ्रेश होऊन तयार होते. केस गोंजारत, साडी नीट करत ती खाली धाव घेते. स्वयंपाकघरात जाऊन ती लगेचच कामाला लागते. टोस्ट, आमलेट, फळं आणि 1 कप ब्लॅक कॉफी, आरवचा आवडता ब्रेकफास्ट. तिच्या डोक्यात पण अजूनही सकाळचा तो गालावरचा सॉरी फिरतच होता. ती स्वतःशीच हसते, स्वतःशीच. तेवढ्यात आरवसुद्धा तयार होऊन खाली येतो. गडद निळा शर्ट, काळं घड्याळ आणि हातात मोबाईल. कायमसारखंच त्याचं लक्ष त्या मोबाईलमध्येच होतं. आरवला आलेलं बघून मीरा त्याच्यासमोर ट्रे ठेवते आणि त्याच्यासमोर न बसता बाजूला फक्त उभी राहते. आरव ब्रेकफास्ट करत असतो, पण नजरेच्या कोपऱ्यातून मीराकडे तो पाहतच असतो. तिचं हसू अजून थोडं लपवलेलं, पण ते त्याच्या लक्षात येतं. तो मनातच म्हणतो, ही अजूनही सकाळचाच विचार करत आहे बहुतेक. त्याच्यासुद्धा चेहऱ्यावरती नकळत स्माईल आलेली होती. तेवढ्यात मीराचा फोन वाजतो. मीरा तिचा मोबाईल बघते. स्क्रीनवर नाव चमकतं, डॉक्टर शेखर. मीरा एकदम घाबरून जाते. क्षणभर ती काहीच करत नाही. मग पटकन फोन उचलते आणि बाजूला होते. मीरा कापलेल्या आवाजातच बोलते, हॅलो हॅलो. आरवचं लक्ष तिथेच जातं. त्याला जाणवतं की तिचे एक्सप्रेशन अचानक गंभीर झालेले आहेत. हातातला ब्रेड थांबतो आणि तो फक्त तिच्याकडे बघतो. काय झालं? कोणाचा कॉल आहे? आणि हिला एवढं घाबरायला काय झालं? हे विचार त्याच्या मनात सतत फिरू लागतात. मीरा एकदम दचकल्यासारखी फोन उचलते. मीरा घाईघाईने थरथरत्या आवाजातच बोलते, हॅलो हॅलो डॉक्टर. हां बोला ना. आरवचं लक्ष तिच्याकडे जातं. डॉक्टर. हे ऐकताच त्याचं लक्ष पूर्णपणे तिला केंद्रित होतं. तो ब्रेकफास्ट विसरून तिच्याकडेच बघतच राहतो. तेच डॉक्टर शेखर दुसऱ्या बाजूने बोलतात. मीरा, एक आनंदाची बातमी आहे. तुमची आई शुद्धीवरती आलेले आहेत. त्यांनी डोळे उघडलेले आहेत आणि थोडं थोडं त्या प्रतिसादसुद्धा देत आहेत. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, त्या शुद्धीवरती आल्या की मी तुम्हाला कॉल करेन. म्हणूनच तुम्हाला हेच इन्फॉर्म करायला मी कॉल केलेला होता. डॉक्टर शेखर यांचं बोलणं ऐकून मीरा क्षणभरासाठी सुन्न होते. मग डोळ्यात टचकन पाणी येतं. तिने पटकन खुर्चीतून उठत समोरचं टेबल पकडत डोळे मिटून घेतले. मीरा आवाज हलकासा कंपित. खरंच शुद्धीवर आलेली आहे? ती बोलू शकते का? मला तिला भेटता येईल का? तिला त्रास तर नाही ना होत काही? मिस मीरा शांत व्हा. सगळं काही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नीट समजेलच. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या आईची तब्येत आता अगदी ठीक आहे. काळजी करण्यासारखं अजिबात आता काहीही कारण उरलेलं नाही. डॉक्टर शेखर यांचं बोलणं ऐकून मीरा थोडीशी सावरत बोलते. म्हणजे ती आता आउट ऑफ डेंजर आहे का? डॉक्टर शेखर बोलतात, हो, पूर्णपणे त्या आता आउट ऑफ डेंजर आहेत. आणि मी आता खात्रीने तुम्हाला सांगू शकतो, तुमच्या आईचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन अगदी यशस्वीरित्या पूर्णपणे झालेलं आहे. आम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत ते सारं फळाला आलं. डॉक्टर शेखर यांचं बोलणं ऐकून मीरा हलकंसं तिचे अश्रू पुसते आणि आश्चर्याने बोलते, खरंच ऑपरेशन सक्सेसफुल झालं? म्हणजे आता आईला काही त्रास नाही ना? डॉक्टर शेखर मीराचं बोलणं ऐकून हसत बोलतात, बिलकुल नाही. आमच्या 4 नर्सेस नीट काळजी घेत होत्या त्यांची. आम्ही अजिबात हलगर्जीपणा केला नाही. आता त्यांच्या रिकव्हरीसाठी फक्त थोडी विश्रांती आणि तुमचं प्रेम हवं आहे त्यांना. औषधं काय त्यांची काम करतच असतात. तुम्ही आणि तुमची बहीण हॉस्पिटलमध्ये लवकर या. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमचं किती आभार मानू ना हेच खरं तर मला समजत नाही. खरंच खूप थँक्यू सो मच. मी लगेचच निघते. ती कॉल कट करते. थरथरत्या हातांनी मोबाईल खाली ठेवते. एक दीर्घ श्वास घेते. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. मीरा मनाशीच बोलते, आता खरंच
संपलं, सगळं काही संपलं. जेवढ्या दिवसांपासून जे स्वप्न मी डोळ्यात झोप ठेवून पाहत होते ते आज पूर्ण झालं आहे. आई, माझी आई आता सेफ आहे, सुखरूप आहे. यासाठीच मी हा केअरटेकरचा जॉब स्वीकारला होता. यासाठीच मी स्वतःला झोकून दिलं होतं. पण त्याचं फळ आज मला मिळालं आहे. आता मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. ती एक क्षण डोळे मिटते आणि हळूच डोकं वर करून शांत हसते. आरव मीराच्या चेहऱ्याकडे बघतो आणि हलकेच विचारतो, काय झालं मीरा? एवढी आनंदी का झालीस? काय बोलले डॉक्टर? मीरा क्षणभर थांबते आणि मग अलगद डोळ्यात चमक घेऊन उत्तर देते, आई आई आता आता आई सेफ आहे सर. तिचं ऑपरेशन सक्सेसफुली यशस्वी झालेलं आहे. ती आता शुद्धीवरती आलेली आहे, हेच मला डॉक्टर सांगत होते. मीराचे बोलणे ऐकून आरव एक क्षण तिच्याकडे बघतो. मग न बोलता हळुवारपणे मान डोलावतो. त्याच्यावर चेहऱ्यावरती सुद्धा एक समाधान उमटलेलं होतं, पण शब्द मात्र काहीच नाहीत. अरे वा, खूप छान बातमी आहे ही. मीरा क्षणभर गप्प होते, मग उत्साहाने बोलते, हो ना, आणि डॉक्टर म्हणत होते की आई, मी आणि माझी बहीण हॉस्पिटलमध्ये येऊ शकतो. मला ना आईला भेटायचं आहे सर. प्लीज प्लीज जाऊ का? प्लीज. अगं प्लीज कशाला बोलतेस? आईलाच भेटायचं आहे ना. मी का नाही म्हणेन. जाऊ शकतेस, पण ड्रायव्हरला सोबत घेऊन जा. आणि काही लागलं, काही त्रास झाला तर मला कॉल कर, समजलं? मीरा थांबते, त्याच्याकडे बघते आणि हलकं स्मित करत मान हलवते. हो, नक्की करेन सर, आणि थँक्यू सो मच. मीरा एवढं बोलते आणि ती वळते आणि पुन्हा पावलं उचलतेच. इतक्यात आरवचा पुन्हा आवाज तिच्या कानावरती पडतो. एक मिनिट मीरा. आरवचे बोलणे ऐकून मीरा थांबते, थोडीशी चकित होते. हो सर, बोला ना, काय झालं? मला निघायचं आहे. आरव तिच्याकडे एकटक बघतो. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते. मला माहिती आहे मीरा, तुला निघायचं आहे. तुला खूप घाई आहे. तू अगदी आतून तडफडतेस, कधी एकदा आईला भेटतेस असं तुला वाटत आहे. पण दिवसभर तिथे राहिलीस तर तू काही खाणार नाहीस, पाणीही तू विसरशील. त्यापेक्षा आता इथेच थोडंसं खाऊन घे. तुझी आई तुला अशक्त बघायला नको आहे ना. बघायला हसरी, मजबूत मुलगी हवी आहे तिला. सर, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन खाते ना. मीरा बोलून जाऊ लागते, तेवढ्यात आरवचा आवाज थोडा गंभीर आणि ठाम होतो. मी जे बोललो ते नीट समजलं नाही का तुला मीरा? आधी ब्रेकफास्ट कर आणि मग जा. ड्रायव्हर आहे ना तुझ्यासोबत, वेळेवरती तू हॉस्पिटलमध्ये पोहोचशील. एवढी काही करायची काही गरज नाही. आरवचे बोलणे ऐकून मीरा क्षणभर काहीच बोलू शकत नाही. ती त्याच्याकडे बघते. त्याच्या डोळ्यांमध्ये राग नव्हता, फक्त काळजी होती. ती हलकेच मान हलवते आणि विना शब्द टेबलाकडे येते. ती प्लेट उचलते आणि ब्रेकफास्ट करताना जणू तिची घाई प्रत्येक घासात दिसत होती. एकीकडे आईला भेटण्याची ओढ होती आणि दुसरीकडे आरवच्या काळजीपोटी थांबण्याची जबाबदारी. मीरा शांतपणे ब्रेकफास्ट करत होती. तेच आरव तिला निरखत असतो. त्याला मीराचं ते गोंधळलेलं मन, आनंद आणि काळजीची घालमेल स्पष्टपणे दिसत होते. मीरा ब्रेकफास्ट करते आणि आता मीरा निघून गेलेली असते. दरवाजा हलकासा आपटतो. खोलीमध्ये परत एक शांतता पसरते. आरव अजूनही तसाच खुर्चीत बसलेला असतो. समोर ठेवलेली ब्रेकफास्टची प्लेट विसरलेली असते. तो केवळ त्या प्लेटकडे एकटक पाहत राहतो. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागतात, गंभीरतेतून शांत दुःखाकडे. किती आनंद झाला असेल ना तिला, आईला भेटायला मिळणार म्हणून. आई परत तिला पाहणार, बोलणार, मिठीत घेणार म्हणून. आपली आई, तिच्यासाठी ती आई अजून आहे. त्याचा गळा अडखळतो. डोळ्यात न कळत थोडंसं पाणी जमा होतं, पण लगेचच तो डोळे बंद करतो. खोल श्वास घेतो आणि हळू आवाजात अगदी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो. खरंच मीरा खूप नशीबवान आहे. तिच्यासाठी अजूनही तिची आई आहे, रक्ताचं नातं आहे. खऱ्या अर्थाने आपलं म्हणावं असं कोणीतरी आहे तिच्याकडे. एक क्षणभर तो थांबतो. त्याचा चेहरा थोडा भावुक होतो. ओठ हलतात पण शब्द निघत नाहीत. मग तो स्वतःला सावरतो आणि तो स्वतःला कठोर करण्याचा प्रयत्न करत बसतो. बस झालं. जास्त इमोशनल व्हायचं नाही मला. दुःख मनातच ठेवायचं.
चेहऱ्यावरती नाही. तो प्लेट बाजूला सरकवतो. अर्धवट खाल्लेला नाश्ता. त्याचं मन आता उचलू शकत नाही. तो शांतपणे उठतो, आपला ब्लेझर घालतो, वॉलेट उचलतो. तो वळतो आणि घरातून बाहेर पडतो, शांत आणि एकटा. मीरा आणि श्वेता धडधडत्या पावलांनी इकडे हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून पुढे जात होत्या. दोघींच्याही चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसत होती. रिसेप्शनवर चौकशी केल्यावर समजलं की त्यांची आई 4 नंबर रूममध्ये दाखल आहे. मीरा धावतच त्या रूमकडे जाते. दरवाजा ढकलून आत शिरते आणि थोडा वेळ स्तब्ध उभी राहते. साफसुथरी रूम. बेडवर श्वेत कपड्यांमध्ये त्यांची आई शांतपणे झोपलेली होती. तिच्या आजूबाजूला 4 नर्सेस लक्षपूर्वक तिची निगा राखत होत्या. कुणी ड्रीप तपासत होतं, कुणी ब्लड प्रेशर मॉनिटर करत होतं. आई, मीराचा हळू आवाज ऐकू येतो. आई, आई उठ ना, श्वेताही जवळ येत म्हणते. त्या दोघींच्याही आवाजांनी त्यांच्या आईने डोळे हळूच उघडले. क्षणभर तिचं लक्ष धूसर होतं, पण नंतर तिच्या नजरा मीरावर आणि श्वेतावर स्थिरावल्या. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं. आई, मीरा आईच्या हातावरती हात ठेवून बोलते. आई, कशी आहेस तू? बरं वाटतंय ना तुला? तुला आता काही त्रास तर नाही ना होत? श्वेतासुद्धा काळजीने विचारते. त्यांच्या आईने थोडा श्वास घेतला आणि नाजूक हसत उत्तर दिलं. माझ्या काळजीची गरज काय गं? माझ्या 2 मुली माझ्यासोबत आहे, शिवाय या 4 नर्सेस देवदूत म्हणून आहेतच. मग मी ठीकच आहे. तिच्या आवाजातला आत्मविश्वास ऐकून मीरा आणि श्वेता थोडा हसल्या, पण डोळ्यातून आसवं गालांवरती ओघळून गेली होती. मला खरंच वाटलं नव्हतं की मी पुन्हा बरी होईन, पण आता जाणवतंय तुम्हा दोघींच्या प्रेमामुळे आणि या सगळ्यांच्या मदतीमुळे मी पुन्हा जगायला तयार आहे. त्या क्षणी मीराने हलकेच तिच्या आईचा हात घट्ट धरला आणि डोळे मिटून एक सुस्कारा टाकला. श्वेताने आईच्या कपाळावरती अलगद हात फिरवला. आई, आता तू अजिबात काळजी करू नकोस. आता सगळं काही ठीक झालेलं आहे. मी डॉक्टरांशी बोलते. बघूया आता डॉक्टर डिस्चार्जबद्दल काय बोलतात. मीरा बोलते. हो चालेल, बोल तू, मीराची आई हसत बोलते. श्वेता, तू इथेच थांब, मी लगेच येते. डॉक्टरांशी बोलून घेते, मीरा बोलते आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये आईला डिस्चार्ज कधी मिळेल, परत पुढे काय करायचं याबद्दल विचारायला जाते. दरवाजा हळूच उघडते आणि आत प्रवेश करते. डॉक्टर टेबलावर रिपोर्ट चाळत बसलेले असतात. वातावरण शांत पण थोडं गंभीर होतं. डॉक्टर, आईबद्दल विचारायला आले होते. म्हणजे डिस्चार्ज कधी मिळेल आणि पुढे काय काळजी घ्यायची आहे ते मला थोडं सगळं सांगा ना. डॉक्टरांची नजर फाईलवरून उचलली आणि मीराकडे सौम्य हसत बघितलं. हे बघा, पेशंट सध्या स्थिर आहे मीरा, पण लगेच डिस्चार्ज देणं थोडं रिस्की होईल. मीराच्या चेहऱ्यावर चिंता उमटते. तिने बोलता फक्त ऐकत असते. आज त्यांना आम्ही अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत. सगळ्या सिस्टीमवरती लक्ष ठेवलं जाईल, पण जर आज सगळं नॉर्मल राहिलं तर आम्ही उद्या त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मीरा थोडीसे आश्वासकपणे श्वास घेते, पण डॉक्टर अजूनही बोलतच होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, डिस्चार्जनंतर देखील त्यांची काळजी तितक्याच नजरेने घेणं गरजेचं आहे बरं का. म्हणून आम्ही तुमच्यासोबत एक स्पेशल केअर लेडी पाठवणार आहोत. ती पूर्ण वेळ तुमच्या आईची निगा राखेल. औषधं, डाएट, वेळेचं निरीक्षण सगळं अगदी हॉस्पिटलप्रमाणेच तुमच्या घरीसुद्धा होईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मीरा थोडीशी भावूक होते. तिला वाटतं इतक्या दिवसांची धावपळ, काळजी आणि असहाय्यता आता थोडी हलकी होणार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. हे ऐकून ना मला खूप दिलासा वाटला. मीराचे बोलणे ऐकून डॉक्टर हसतात. तुमच्यासारख्या मुलींच्या प्रेमामुळे कोणतीही औषधं कमी पडणार नाहीत. आज फक्त मन शांत ठेवा आणि उद्या सकाळी तुमच्या आईला घरी घेऊन जा, पण काळजीपूर्वक. आईची रूम. थोड्या वेळाने मीरा परत रूममध्ये येते. आई आणि श्वेता दोघीही तिची वाट बघत असतात. काय म्हणाले डॉक्टर? श्वेता पटकन विचारते. आज आई अंडर ऑब्झर्वेशन राहणार आहे, पण जर सगळं ठीक झालं तर उद्या सकाळी डिस्चार्ज मिळेल, मीरा बोलते.
मीराचे बोलणे ऐकून आई आणि श्वेता थोडंसं हसतात. खरंच? आई विचारते. हो आई, आणि डॉक्टर म्हणाले एक स्पेशल केअर लेडी आपल्यासोबत राहील जी तुझी पूर्णपणे काळजी घेईल. मग तू अजिबात काहीच करायचं नाहीस. श्वेतालासुद्धा जास्त ताप नाही होणार. तू फक्त आता आराम करायचास. आईच्या डोळ्यात पाणी तरळतं. ती हळूच म्हणते, माझ्या लेकरांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं. आता खरंच मला बरं तर व्हायलाच पाहिजे. आईला अंडर ऑब्झर्वेशन आज ठेवायचं होतं आणि जर उद्या सकाळी सगळे काही रिपोर्ट्स नॉर्मल आले तर मग डॉक्टर तिला डिस्चार्ज देतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. म्हणूनच मीरा मनाशीच विचार करत होती, एवढ्यासाठी आता घरी जाऊन पुन्हा परत यायचं? उगीच ये जा केली तर धावपळ होणार. आईसोबत आजची रात्र हॉस्पिटलमध्येच थांबावं असंच मला वाटतं आहे. पण आता इथे हॉस्पिटलमध्ये थांबायच्या आधी आरव सरांची परवानगी घेणं गरजेचं होतं. ती रूममधून बाहेर येते. डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या गॅलरीतल्या एका बाकावर येऊन बसते. डोकं विचाराने गोंधळलेलं. एकदा मोबाईल हातामध्ये घेते आणि स्क्रीनकडे बघतच राहते. काय करू? आरव सरांना कॉल करून परमिशन मागू का? पण ते देतील का? सारखं सारखं मी सुट्टी मागते असं म्हणतील. पण हे वेगळं आहे, आईसाठी आहे. कॉल केला तर रिसीव करतील का? की कामात असतील? मनातलं गोंधळलेलं अवकाश. पण शेवटी स्वतःला धीर देत ती मोबाईल उघडते. आरवचा नंबर डायल करते. कॉल करू की नको, करू की नको, तेवढ्या स्वतःच्याच बोटांनी कॉल बटन दाबलं जातं. इकडे आरव आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये शांतपणे बसलेला असतो. समोर लॅपटॉप ओपन. काही फाईल्स तो चाळत असतो. पण त्याचं लक्ष अजिबात कोणत्याही कामामध्ये लागत नव्हतं. मनात कुठेतरी त्याचा विचार चालू असतो. तो स्वतःलाच विचारतो, मीराचं सगळं काही ठीक असेल ना? तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो पटकन त्याच्या फोनकडे बघतो. स्क्रीनवरती नाव झळकत होतं, मीरा कॉलिंग. आरवला खरं तर आनंद झालेला होता. क्षणाचाही वेळ न दवडता तो पटकन तिचा कॉल रिसीव करतो. हॅलो. त्याचा आवाज शांत पण काळजीने भरलेला होता. तेच दुसऱ्या बाजूने मीरा बोलते. सर. मीराचा थोडासा हळवा आवाज. मीरा, सगळं काही ठीक आहे ना? तो लगेच तिला विचारतो. हां हो सर, सगळं काही ठीकच आहे. मीराचा आवाज थोडा संकोचलेला होता. पण मी असं विचारत होते की म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आईला आज एक दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहेत आणि जर सगळे काही रिपोर्ट्स नॉर्मल आले तर उद्या डिस्चार्ज देतील. खरं तर इतक्या लवकर डिस्चार्ज सर मिळत नाही, पण एक स्पेशल लेडी ठेवणार आहेत आईची काळजी घेण्यासाठी. मीरा एवढं बोलते. ते एक क्षण थांबली, मग पुन्हा हळूच बोलू लागली. तर मग डॉक्टर म्हणाले की काही हरकत नाही मग डिस्चार्ज द्यायला, कारण ती स्पेशल लेडी असणार आहे. पण तरीही आजची रात्र हॉस्पिटलमध्ये ठेवणं गरजेचं आहे तिला. म्हणून मी विचार करत होते, म्हणजे विचारायचं होतं तुम्हाला की मी आज रात्र हॉस्पिटलमध्ये राहू का आईसोबत? ती डोळे मिटून घेते. काही मिनिट्स फोनकडे ती बघत होती. आरव काय उत्तर देईल याचा तिला अंदाज लागत नव्हता. तिचं मन खूप धडधड करत होतं. आरव मात्र तिचं बोलणं काही वेळ शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर काही क्षण गंभीर शांतता होती. मीरा अजूनही माझी परमिशन विचारते असं त्याच्या मनात आलं होतं. हलकंसं हसू आलं होतं. त्याला खरं तर नाही म्हणायचं नव्हतं, पण आता ती घरात नसेल, त्याला तिचा चेहरा दिसणार नाही, तिच्याशी कुठलाही संवाद होणार नाही आणि आजही त्याला तिची सवय झालेली होती. पण तरीही तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो, ठीक आहे, राहू शकतेस तू. आज सुट्टी आहे, पण उद्या सकाळी तू घरी यायचं आहेस. हो हो सर, मी नक्की येईन. मी बघते काय होतं आहे ते. आईला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ना मी लगेचच तिला घरी सोडते आणि लगेचच निघते इकडे. आणि सर थँक्यू सो मच सर. आज मला तुम्ही इथे राहायची परमिशन दिली ना त्यासाठी. मीराचे बोलणे ऐकून आरव फक्त इतकंच म्हणतो आणि दोघांमध्ये थोडी शांतता पसरते. मीराला पुढे काय बोलावं ते समजत नव्हतं. आरवही काही क्षण शांत राहतो. मग तोच पुढे विचारतो, तू काही खाल्लेलं आहेस का? नाही, अजून तरी नाही, ती पटकन म्हणते.
बरं, खाऊन घे आणि आईलासुद्धा जे काही द्यायचं असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना विचारून दे आणि तूसुद्धा काहीतरी खाऊन घे. ओके? हो, खाते. आणि तुम्ही जेवलात? नाही अजून. थोड्या वेळात ब्रेकमध्ये जेवेन. ठीक आहे, ती म्हणते. पुन्हा दोघांमध्ये थोडा वेळ शांततेचा क्षण. काहीच न बोलता दोघं फोनवर एकमेकांच्या अस्तित्वात राहत असतात. मग मीरा हळू आवाजात म्हणते, बरं मग मी ठेवू का फोन? आरव संमती देतो. फोन कट होतो, पण त्या फोनच्या दुसऱ्या टोकावर अजूनही दोघांची मनं एकमेकांकडेच जडलं जातं. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाकी मी आज आणखीन एक पाठ लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, पण समोर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाठवलाच होता. भरपूर अशी मोठ्याने गाणी लागलेली आहेत, त्यामुळे तोच आवाज देतानासुद्धा येत आहे. आवाजामध्ये काही तसं चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. बाजूलाच थोडं लग्न आहे, त्यामुळे 4-5 दिवस असंच सुरू राहणार आहे. बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि व्हॉट्सअपमध्ये तुम्ही मला खूप छान छान सजेशन देत आहात. तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही होईल, सगळी काही स्टोरी छान पद्धतीने होईल आणि आपल्या आरव आणि मीराची रोमॅन्टिक लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे. त्यांचं प्रेम, ते कसे एकत्र येतात, त्यांचा तो सहवास, सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. बाकी भरभरून कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय, टेक केअर.